राजाची राणी होण्यापेक्षा आपल्या बाबांची यशस्वी मुलगी होणं कधीही चांगलं, कारण नंतर राजाने म्हणलं नाही पाहिजे राणी माझ्या जीवावरच जगते। उलट राजाने म्हटलं पाहिजे की माझी राणी कोणत्याही कामात मागे नाही। या जगात आपलं कोणी नाही हे आठवून रडण्यापेक्षा आपण आपल्यासाठी द वन आहोत असं समजून जगण्यात मोठी मजा आहे। फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढं प्रामाणिक राहायचं। आयुष्यातील काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो। जे माझा तिरस्कार करतात त्यांच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, माझा वेळ स्वतःला यशस्वी बनवण्यासाठी खर्च होतो। स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणारे व्यक्तिमत्व आणि प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व। आजकाल शब्दांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय, कारण लोक गरजेनुसार शब्दांचा वापर करून गोड बोलत आहेत। माझा स्वतःवर विश्वास आहे, म्हणूनच मी कुणावरही विश्वास ठेवत नाही। जीवनात आनंद आणायचा असेल तर स्वतःच्या भावना व्यक्त करा आणि दुसऱ्याच्या भावनांची कदर करायला शिका। दुनियादारी कळायला वेळ लागतो, पण जेव्हा कळते तेव्हा माणूस स्वतःमध्ये जगायला शिकतो। दुनियादारी कळायला वेळ लागतो, पण जेव्हा कळते तेव्हा माणूस स्वतःमध्ये जगायला शिकतो। स्त्री प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यांचा विचार करते। समोरच्या व्यक्तीला मी असं बोलल्यावर, असं वागल्यावर आवडेल का, हा सतत ती विचार करत असते, पण तिच्या मनाची धडपड कुणी समजून घेत नाही। कुणाच्या असल्या नसल्याने कुणालाही फरक पडत नाही। जर तुम्ही सोबत असाल तर तुमचा वापर केला जाईल, आणि जेव्हा तुम्ही सोबत नसाल तेव्हा पर्याय शोधला जाईल। कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं योग्य नाही, कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाही तर कोणतंही नातं जपू शकत नाही। स्त्री आकाशात आनंदाने उडणार की कोपऱ्यात बसून रडणार, हे पुरुषाचे विचार आणि वागणुकीवर अवलंबून आहे। नेहमी हसत राहा, कारण हसल्याने पोटात दुखतंय, आपल्या पोटात नाही दुश्मनांच्या पोटात दुखतं। आपला सरळ स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे। आपण आरशाप्रमाणे राहायचं, काळजी त्यांना करायची जे नेहमी नकली मुखवटे वापरतात। जेव्हा एखादी मुलगी आतून तुटते तेव्हा ती सगळे आधार सोडते आणि स्वतःवर विश्वास ठेवून नव्याने जगायला शिकते। दुसरी संधी म्हणजे पुन्हा फसवणूक। माणसं बदलतात, माणसांचा स्वभाव नाही बदलत। दिसणं आणि असणं यातला फरक कळाला की फसणं बंद होतं। सगळेच सुंदर असतात, काही चेहऱ्याने तर काही मनाने। मनासारखा जोडीदार मिळाला की आयुष्य खूप सुंदर होते। कोणाकडून इतक्या पण अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल। वागायचं असं की कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, आणि जगायचं असं की कोणी नाद नाही केला पाहिजे। जमलं तर एकटं राहा, कारण दिखाव्याच्या नात्यापेक्षा एकटेपणा जास्त सुख देतो। एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय। संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो, बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात। नसीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे। कुणाचा हक्क हिरावणे माझा स्वभाव नाही, आणि कोणी माझा हक्क हिसकावून घेईल हे मी सहन करून घेणार नाही। लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, आयुष्य आपलं आहे, आपल्या मनावर जगा। नका विसंबू दुसऱ्यांवर, विश्वास ठेवा स्वतःवर। इतरांच्या मर्जीने जगणे म्हणजे केवळ दुःख भोगणे। जे स्वावलंबी झाले ते सुखी झाले।
जीवनात आनंद आणायचा असेल तर स्वतःच्या भावना व्यक्त करा आणि दुसऱ्यांच्या भावनांची कदर करायला शिका. श्वास आणि विश्वास या दोन भिन्न गोष्टी आहेत, पण काम एकच आहे. श्वास गेला तर शरीर संपते आणि विश्वास गेला तर नाते संपते. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावीच लागते. अनुभव वय नाही तर आयुष्य देतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसांची खरी ओळख दाखवतो. आजकाल शब्दांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय, कारण लोक गरजेनुसार शब्दांचा वापर करून गोड बोलत आहेत. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून असेल. स्वतःला इतकं खंबीर आणि संयमी बनवा की कुणी कितीही तुमच्या आयुष्यात वादळे उठवले तरी तुमचं लक्ष आणि विश्वास विचलित व्हायला नको. जीवनात आनंद टिकवून ठेवायचा असेल तर स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. प्रवास कालही होता, प्रवास आजही सुरू आहे. मान्य आहे, काही अपेक्षा तुटल्या आहेत, पण अजूनही काही इच्छा बाकी आहेत. दुसऱ्यांकडे लक्ष देऊन ताण घेण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देऊन तणावापासून दूर राहणे कधीही